नमस्कार मित्रांनो, एन के मित्राचा सल्ला या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आयुष्यातल्या विविध अनुभवांवर आधारित अनुभवाचे बोधप्रसंग आपण या चॅनलच्या माध्यमातून चर्चा करतो आणि त्यापासून काहीतरी बोध घेऊन आपण आपल्या सर्वांचं आयुष्य कसं समृद्ध होईल यासाठी प्रयत्न करतो. आज अशाच एका महत्त्वाच्या अनुभवाचा उहापोह किंवा चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत आणि ज्या अनुभवातून आपल्याला काही बोध मिळेल आणि आपण आपल्या कुटुंबाला आणि स्वतःला प्रगतीकडे नेऊ शकू याचा मला विश्वास आहे. माझा एक मित्र होता. त्याचे वडील वरिष्ठ स्तरावरील शासकीय कर्मचारी होते. त्याला एक भाऊ होता. त्याच्या घरी ते 4 जण होते, आई वडील आणि 2 भाऊ. आणि अत्यंत चांगली सधन परिस्थिती त्यांची होती आणि शिक्षणातही ते दोघं अत्यंत चांगल्या प्रतीचे होते. माझ्या मित्राला आणि त्याच्या भावाला कायम 75% वरती त्यावेळेला मार्क मिळत असायचे. आणि ही गोष्ट आहे साधारण ते मोठा भाऊ 10वीत असताना आणि माझा मित्र आणि मी म्हणजे 8वीत असताना त्यावेळेची ही घटना आहे. त्याचे वडील अत्यंत वरिष्ठ पदावर काम करीत असल्यामुळे त्यांची मित्रमंडळी आणि हे सर्व सहकारी हे सगळे वरिष्ठ पदावरचे अधिकारी होते. जेव्हा आम्ही 8वीमध्ये होतो त्यावेळेला त्याच्या वडिलांना जुगार खेळायचा म्हणजे पत्ते खेळायचा नाद लागला आणि तो नाद काही महिन्यांमध्ये एवढा बळावला की ते आपल्या मित्रांना घेऊन रोज संध्याकाळी म्हणजे कामावरनं आल्यानंतर 8:30 ते रात्री 11पर्यंत घरातल्याच एका खोलीमध्ये पत्ते खेळत बसत. त्यांचं घर फार मोठं होतं आणि ही मुलं वेगळ्या खोलीत अभ्यास करत बसत. त्यांचं अभ्यासावर पूर्ण लक्ष असल्यामुळे आईने त्यांना मार्गदर्शन केलं होतं की त्याप्रमाणे ते पूर्णपणे अभ्यासावर केंद्रित होते. पण वडील मात्र रोज संध्याकाळी त्यांच्या काही मित्रांसोबत घरातल्याच एका खोलीमध्ये पत्ते खेळत बसत असत. आणि हळूहळू याचा परिणाम असा व्हायला लागला. कसं असतं की आई वडील हे मुलांचे कायमस्वरूपी आदर्श असतात आणि ते आई वडिलांना मोठं होताना आई वडिलांकडे पाहूनच मुलं मोठी होत असतात. आणि प्रत्येक मुलांना आपले आई वडील म्हणजे जगातले सर्वात चांगले आई वडील आहेत ही जाणीव कायम होत असते, कारण आई वडील मुलांचे सर्व लाड पुरवत असतात. ह्या प्रसंगामध्ये साधारण 2-3 ही मुलं 10वी-12वीपर्यंत म्हणजे आम्ही 10वीला पोचेपर्यंत, त्याचा मोठा भाऊ माझ्या मित्राचा मोठा भाऊ 12वीला पोचेपर्यंत अशी परिस्थिती निर्माण झाली की वडिलांना रोज पत्ते खेळताना बघून ह्या मुलांना वाटायला लागलं की हेच आयुष्य. आणि हळूहळू असं निदर्शनास आलं की त्या दोन्ही मुलांचा शिक्षणावरचा जो त्यांचे जे प्रामाणिक प्रयत्न होते शिक्षण घेण्याचे ते हळूहळू कमी पडायला लागले आणि त्यांच्या चर्चेमध्ये पण पत्ते हा विषय यायला लागला. कधीकधी वडिलांचे मित्र येत नसत तर ते मुलांना घेऊन बसायला लागले. मुलंही त्याच्यामध्ये हे माझा मित्र आणि त्याचा भाऊ हे दोघंही त्याच्यामध्ये पारंगत व्हायला लागले आणि त्यांचा अभ्यासाकडचा कल हळूहळू कमी होत गेला. साधारणतः 12वीच्या नंतर अशी परिस्थिती झाली की वडिलांचं तर व्यसन बळावलंच पत्ते खेळण्याचं, पण दोन्ही मुलांनाही पत्ते खेळण्याचा नाद लागला आणि शिक्षणाकडे त्यांचं पूर्ण दुर्लक्ष झालं. काही वर्षांमध्ये अशी परिस्थिती झाली की त्यांचे वडील रिटायर झाले, मुलांवर जबाबदारी आली, पण तोपर्यंत ह्या पत्ते खेळण्याच्या एका गोष्टीमुळे त्यांचं शिक्षण अर्धवट सुटलं होतं आणि शिक्षण अर्धवट सुटल्यामुळे त्यांना छोट्या मोठ्या नोकऱ्या स्वीकारणं भाग पडलं. आजही ते छोट्या प्रकारची नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आज त्यांचे आई वडील नाही आहेत, परंतु एका सधन आणि चांगल्या कुटुंबातली ही मुलं वडिलांच्या केवळ एका चुकीमुळे आणि त्यांची स्वतःची शैक्षणिक पात्रता उत्तम असतानासुद्धा त्यांच्या पुढच्या करिअरला दृष्ट लागली आणि ते घसरत गेलं. या अनुभवातनं, या प्रसंगातनं मी एक बोध घेतला
की आपल्याला मुलांना जसं घडवायचं आहे तसं वर्तन आपण घरात ठेवणं आवश्यक आहे. आपल्याला जे वाटतं की जी गोष्ट मुलांनी करू नये ती आपणही घरात न करणं हे पथ्य पाळणं आयुष्यात खूप आवश्यक आहे. कारण कळत नकळत आपली मुलं आपल्याला फॉलो करत असतात आणि त्यातून असं चुकीचं काही घडू नये, त्यांच्या आयुष्याला ग्रहण लागू नये ह्याचा विचार आपण कायम केला पाहिजे. त्यामुळे घरातली आपली वर्तणूक आपल्या मुलांनी भविष्यात कसं चांगलं घडावं तशा प्रकारची असणं आवश्यक आहे ह्याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. मी ह्या प्रसंगातनं हा अनुभव घेतला, हा धडा घेतला आणि माझी वर्तणूक त्या प्रकारे कशी चांगली राहील आणि घरात कसं चांगलं संस्कार आपण आपल्या कुटुंबासमोर ठेवू शकतो ह्याचं भान मी कायम ठेवलं. आपणही या अनुभवातनं योग्य तो बोध घेऊन आपल्या कुटुंबामध्ये आपल्याला मुलांनी जे करायला हवं त्याच गोष्टी आपण घरात केल्या पाहिजेत याचं भान ठेवून आपण याचा बोध घ्यावा ही मी आपल्याला नम्र विनंती करतो. आपल्याला हा प्रसंग आवडला असेल, आपल्याला काही मार्गदर्शन मिळालं असेल तर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.